नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कशी आहात मित्रांनो? आजचा व्हिडिओ खतरनाक आणि दाखवणार आहे मित्रांनो. आणि मी आलेलो आहे कुठे? मी आलेलो ह्या दगडात म्हणजे मित्रांनो इथं काम चालू आहे विहिरीचं, आणि त्याचं अपडेट बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलेलो आहे मित्रांनो. चला तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ खतरनाक. चला तर आपल्याला जायला वाट सापडेना, इकडून जाऊया मित्रांनो. विहिरीमध्ये निघालेले आहेत खूप मोठा दगड दिसत आहे तुम्हाला, आणि खूप मोठी दगड आहेत. जाता येणार मला एवढे दगड आहेत मित्रांनो, आणि मी चाललेलो आहे दगडात. चला तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे विहिरीपाशी. मशीन दिसत आहे तुम्हाला. आणि मित्रांनो विहिरीचं काम चालू आहे आणि मटेरियल बाहेर काढायचं चालू आहे दिसत. तर मित्रांनो मटेरियल काढायचं काम चालू आहे विहिरीमध्ये, आणि या साईडला बरीच मंडळी विहिरीच्या काठावरती बसलेली आहेत आणि निरीक्षण करत आहेत, पाहत आहेत. सगळे निरीक्षण चालू आहे यांचं दिसत आहे तुम्हाला. हाय करतायत ओंकार सर. हो, विहिरीचं काम झालेलं आहे मित्रांनो 45 फूट, आणि 2-2.5 तास मोटर चालत आहे. इथं पाझर आहे दिसत आहे तुम्हाला. झूम करून बघितल्यानंतर तुम्हाला दिसत असेल 2-2.5 तास मोटर कंटिन्यू चालत आहे. नाही बस मोठं मशीन आहे. फायनली मित्रांनो मी आलेलो आहे मिसळ वस्तीत, आणि ही तुम्हाला दिसत आहे इथला नजारा. आपल्यासोबत आहेत गणेश भाऊ, पलीकडे आहेत नानासाहेब. पाहणी करतायत गळतंय का काय, कुठं पावसाळा दिवस आहेत आणि वर आभाळ आलेला आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला.
तर सकाळपासूनच आभाळ चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळं वातावरण खूप खराब असल्यामुळं दादासाहेब चेक करतायत वाळवेळ पडलाय का कुठं. हां, आणि हा आलेला आहे क्रिकेटर मित्रांनो. क्रिकेटर आलेला आहे. क्रिकेटर हाय करा. क्रिकेटर हाय करतायत मित्रांनो. तर मित्रांनो ही दादा चेक करतायत कणगी नवीन घेतलेली आहे. कितीला बसले दादा? 3000ला कणगी बसलेली आहे मित्रांनो. ओपन करून दाखवा. आणि ह्याच्यात मित्रांनो हे दिसत आहे आतमध्ये कणगी अशी असते आणि 5 ठिकी म्हणजे जवळजवळ ह्याच्यामध्ये माल किती बसतोय? 5 क्विंटल माल बसतो मित्रांनो. दिसत आहे तुम्हाला 2,500-3,000ला कणगी बसत आहे. आणि ह्याच्यात माल ठेवल्यामुळं माल किडत नाही, सडत नाही, जाळी नाही, आळ्या नाही, गोळ्या नाही, असलं काय लागत नाही. माल हा दादासाहेब काय करतात, माल हा सुरक्षित राहतो मित्रांनो. ग्रामीण भागामध्ये ह्याला जास्त व्हॅल्यू आहे आणि जास्त व्हॅल्यू आहे मित्रांनो. ह्याला माल खराब होत नाही, ह्याच्यासाठी योग्य वापर केला जातो ह्याचा. उन्हात ठेवायची असते, उन्हात ठेवल्यामुळं धान्य तापत राहतं आणि त्याला कीड लागत नाही. तर चला तर जाऊया मग मित्रांनो आपण पुढे. इथे एक ह्याला कोयटा कडी आहे मित्रांनो, वर चंबो आहे आणि हे असे खाली 4-5 पाय आहेत दिसत आहे तुम्हाला. अशा कणगी असते त्या. मित्रांनो आपण चाललेलो आहे शेतामध्ये आणि रानामध्ये. आपल्यासोबत आहे आपली गाडी आणि आपण चाललेलो आहे शेतात. चला तर जाऊया मित्रांनो. आणि फायनली मित्रांनो माझ्यासोबत आहे बरीच गँग दिसत आहे तुम्हाला. गाडी सगळे येत आहेत गँग आणि गाडीच्या पाठीमागे पळत आहेत मुले. आम्ही आता चाललेलो आहे शेतामध्ये रानामध्ये. चला तर जाऊया मित्रांनो. फायनली पोचलेलो आहे मित्रांनो मी शेतामध्ये रानामध्ये आणि ह्या ठिकाणी आहे वैरण मित्रांनो. आणि आता आपण ही वैरण काढणार आहे का तर पावसाळ्याचा दिवस आहेत मित्रांनो आणि वातावरण खूप खराब होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं आपण पाटाक्षरनं वैरण काढून घेऊन जायचं आहे. पावसाचं नो गॅरंटी असते, जनावराला चाऱ्याची गरज असते मित्रांनो. पावसाळ्यात खूप हाल होतात चित्रावाचे जनावर, त्यामुळे आपण आता वैरण काढत आहे. चला तर काढून टाकूया वैरण मित्रांनो. मित्रांनो मी काढत आहे वैरण, जनावराला चारा दिसत आहे तुम्हाला. तर मित्रांनो असा वैरणीचा चारा काढायचा असतो. हा इळा करवतीचा आणि ह्यानं वैरणीचा चारा काढायचा असतो. आणि हे पाहू शकता तुम्ही वैरण कशी काढली जाते, तुम्ही बघू शकता. असं दन 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 वैरण काढणी गरजेचं आहे मित्रांनो. असं बसून पण काढली जाते मित्रांनो. ठीक आहे तर मित्रांनो मी आता काढतो वैरण आणि तोपर्यंत मी थांबा 2 मिनटं. फायनली मित्रांनो काढून झालेली आहे वैरण, ही तुम्हाला दिसत आहे. आपल्या म्हशीपुरती चिकार झालेली आहे वैरण. तर ठीक आहे मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक केले बाय बाय मित्रांनो. चला तर जाऊया मग. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. चला. आणि हो नाही काय नाही